मित्रांनो, आपण लाईटमोशन ॲपच्या मेन विंडोवरती आलो आहोत. तर सिम्पली तुम्हाला इथे बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट दिलेला आहे. तर तुम्ही इथे इम्पोर्ट करून घ्यायचं आहे मटेरियलमध्ये. तर तुम्ही इम्पोर्ट केल्यानंतर सिम्पली इथे तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. ओपन झाल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारे फोटोज वगैरे दिलेले आहेत बिटमार्क प्रोजेक्टमध्ये. तर तुम्हाला इथे फोटो चेंज करायचे आहेत. तर सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं आहे, कलर अँड फिलवरती यायचं आहे. त्यानंतर स्क्रीनशॉटवरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली तुम्हाला जो पाहिजे तो फोटो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली प्लसवरती जाऊन फोटो चेंज होऊन जाईल. तशा प्रकारे सगळे फोटोज जे आहेत ते तुम्ही इथे चेंज करून घ्यायचे आहेत. त्यानंतर सिम्पली सिम्पली शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला ते 1 नंबरचा जो इफेक्ट आहे तो इथून कॉपी करून घ्यायचा आहे. पॅक आल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे जेवढे मोठे लेयर्सचे फोटो दिसत आहेत त्या मोठ्या लेयर्सचा हा इफेक्ट लावून घ्यायचा आहे. बघू शकता इथे मी मोठे लेयर्स जेवढे आहेत त्या मोठ्या लेयर्सला इफेक्ट लावून घेतो. इथे मोठ्या लेयर्सला इफेक्ट लावून झाल्यानंतर सिम्पली इथून बॅक यायचं आहे. शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन झाल्यानंतर 2 नंबरचा जो इफेक्ट आहे इथून कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी झाल्यानंतर सिम्पली इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे जेवढे छोटे छोटे लेयर्सचे फोटो दिसत आहेत त्या छोट्या लेयर्सला हा इफेक्ट लावून घ्यायचा 2 नंबरचा. छोट्या लेयर्सना इफेक्ट लावून झाल्यानंतर सिम्पली इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे 3 नंबरचा जो इफेक्ट आहे इथून कॉपी करून घ्यायचा आहे. प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे 12.10च्या बिटवरती जायचं आहे. बघू शकता 12.10. त्यानंतर जेवढे फूडचे फोटोज आहेत त्या सगळ्या फूडच्या फोटोला आपण 3 नंबरचा इफेक्ट लावून घ्यायचा आहे. जेवढे पण ह्याच्या फूडचे फोटोज आहेत 12.10च्या जेवढे फूडचे फोटोज आहे तर सिम्पली इथे तुम्ही शेअरच्या ऑप्शनवरती जाऊन व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.